तुमचे सहस्र स्वागत असो। आज मी मटर मलाई हॅलो यूट्यूबकर, आजीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्र स्वागत असो। आज मी मेथी मटर मलाई करून दाखवणार आहे। चला तर किचन मध्ये काय काय घ्यायचं ते पाहूया। मेथी मटर मलाईसाठी हे बघा, मेथी घेतलेली आहे कापून, नंतर मटर उकडवून घेतलेले आहे, त्याला लागणारा कांदा, नंतर फ्रेश क्रीम, दूध थोडं, टोमॅटो, काजू, मीठ, नंतर जिरं, थोडंसं तिखट, हळद आणि मिरी आणि लागणारं पाणी, एवढंच लागणार आहे। आणि तेल, हे बघा कांदा घालूया। कांदा 2 चमचे तेल टाकलंय, आता ते गरम झालंय। आता आपण कांदा घालूया। त्यातच टोमॅटो टाकूया, त्यातच काजू घालूया आणि हे सगळं थोडं, एकदम खूप भाजून टाकायचं नाही, थोडंसं भाजायचं। मी तुम्हाला हे भाजून नंतर वाटून दाखवते। थोडी मिरी पण घालायची हा। असं वाटतंय आपल्याला थोडंसं चिकट आहे, तर पाणी घालण्यापेक्षा थोडंसं दूध घालायचं आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत थोडंसं भाजायचं। नंतर हे आपल्याला वाटायचं आहे। 5 minutes later. हे बघा झालंय हे। मी हे काढते आणि वाटून आणते। हे बघा वाटून आणलंय। आता आपण भाजी करायला घेऊया। हे बघा, जिरं घालूया। जिरं तडतडलं की बारीक मेथी घालूया। त्यात उकडलेले मटर घालायचे, उकडलेले आहेत ना। हे वाटण आणलेलं आहे ना, ते वाटण घालायचं। बघा, थोडं तिखट टाकायचं, कारण मिरी टाकली आपण, थोडंच टाकायचं तिखट, थोडी हळद आणि दूध घालून घेऊया आणि थोडी उकळी येऊ दे। हे बघा उकळी आली, थोडं मीठ घालूया आणि थोडी उकळी आली की भाजी मलाई तयार। आणि वरून मग क्रीम टाकायचं। हे बघा, सुगंध खूपच छान सुटलाय। कलर बघा कसा आलाय। मटर मलाई तयार। हे बघा, वरून क्रीम घालायचं। आता मी प्लेटिंग करून दाखवते। मेथी मटर मलाई तयार। सुगंध तर खूपच छान सुटलाय। माझा व्हिडिओ पाहिलात ना तुम्ही करताना, तर तुम्ही पण असंच घरी करून बघा आणि छान होतं। तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। बाय।